हाय हॅलो सगळ्यांना. तर हा एक ब्लाऊज होता की जो माझ्याकडे 1 महिना झालं कंप्लीट आला होता. त्यांनी सांगितलं होतं की ताई मला 20 तारखेला द्या. बट त्यांनी रात्री मला कॉल केला की ताई ह्याच्या स्लीव्ज बघू शकता किती सुंदर आहेत. त्यांनी सांगितलं की ताई मला थोडंसं लवकर गावाला जायचं आहे, त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर कंप्लीट करून द्या, थोडासा लवकर द्या. तर मग मी सकाळी उठले, सगळे घरातली कामं वगैरे उरकले ना की सगळ्यात पहिलं मी हाच ब्लाऊज कंप्लीट करून घेतला. तर तुम्ही बघू शकता ब्लाऊजची डिझाईन खूप सुंदर आली होती आणि जे माझ्याकडे घरात सामान अवेलेबल होते, ही लेस मी खूप दिवस झाला आणून ठेवली होती, त्याचा आज फायनली उपयोग झाला. 3-4 मीटर लेस होती आणि त्यातली आता थोडीशी राहिली होती आणि बॅक साईडनं सिम्पल सोबर असा मटका गळा टाकलेला, त्याला देखील एक कॉन्ट्रास्टमध्ये लेस लावलेली. खूप सुंदर लुक आलेला ब्लाऊजचा आणि स्लीव्स तुम्ही बघू शकताय काहीतरी वेगळी डिझाईन क्रिएट केलेली आहे. त्याच्यावरती व्हाईट कलरचे मी बटन्स लावलेले आहेत, मोत्यांचीच लेस लावली त्यामुळे व्हाईट कलरचेच बटन लावलेले आहेत. त्यानंतर मग आता बाकीचं काम, तर बाकीमध्ये तुम्हाला दाखवते की त्याची साडी किती सुंदर होती. तर ही अशी साडी होती की ज्याला अजून हातशिलाई करायची बाकी होती, मग ती करून घेतली. तर अशा प्रकारे मी त्याच्या स्लीव्स केलेल्या. त्यानंतर तो ब्लाऊज झाला की हा दुसरा ब्लाऊज कंप्लीट करून घेतला. हा ब्लाऊज कंप्लीट करून मला 2-3 साड्या शिलाई करायच्या राहिल्या होत्या फॉल बसवलेल्या. आणि आता थोडंसं मी हळूहळू काम स्पीडमध्ये करत नव्हते, त्यामुळं माझ्याकडे भरपूर असं कामाचा लोड पडलेला आहे. त्यामुळे उद्या मला सगळ्यात पहिलं उठून भरपूर अशा साड्या त्या पहिल्या मी करून ज्या हातशिलाई करतात त्यांच्याकडे पाठवून देईल, जेणेकरून मला फक्त ब्लाऊजचंच काम राहील की मी ब्लाऊज स्टिच करून घेईल. 2-3 ड्रेस मटेरियल होते ते देखील स्टिच करून झालेले आहेत. खूप दिवसाचे होते ते पण करून घेतले आणि दिवसभर माझं हे असंच चाललेलं असतं, घरातलं हे कर ते कर. वेळ भेटेल तसं मग दुपारी थोडा वेळ मोबाईल बघत एक 10-15 मिनटं आराम केला. त्यानंतर मग ही रात्रीची वेळ आहे की जे दिवसभर ब्लाऊज आले होते ते चेक करत होते की काय काय होते, किती होते. तर हे आज दिवसभरात एवढे ब्लाऊज स्टिचिंगसाठी आलेत. पहिलं अजून काम पेंडिंग आहे, तर हे दुसरंच अजून म्हणजे आलेलं आहे. तर हे आता हे आजचे ट्रेंडमध्ये आहेत ह्या साड्या आणि हे ब्लाऊज खूप सुंदर असा कलर होता. तर हे देखील मला एक 2-3 दिवसातच द्यायचे होते त्यांना ब्लाऊज. हे मेजरमेंटचे ब्लाऊज होते. तर हे सगळं करून घेतलं. आता रात्रीचे 8 वाजले होते. तोंड वगैरे धुवून घेतलं, व्यवस्थित फेस वॉश करून घेतला. तर मी किन्स केअरचे प्रोडक्ट्स मागवले होते, तुम्हाला मागटल्या व्हिडिओमध्ये दाखवलेच होते. तर रात्रीचे आता 8 वाजले होते. तर मी करून घेते स्किन केअर. आता बघूया ह्याचा फायदा किती होतो. आता म्हणजे मी वापरायला तर सुरू केलेलं आहे, गेले 3 ते 4 दिवस झालं. डेली रात्री दोन्ही सिरमनी व्यवस्थित असं मसाज करून घेते छान असं. शक्यतो खूप जण म्हणतात की तुमच्या चेहऱ्यावरती एवढं काही नाही आहे की जेणेकरून तुम्हाला एवढं म्हणजे प्रोडक्ट्स वगैरे, पण तसं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतं. तर असं खूप आहे, कारण फिल्टर वगैरे असतो कॅमेऱ्याला. तर असं बघायला गेलं ना तर भरपूर असे डार्क सर्कल चेहऱ्यावरती आहेत आणि पिंपल्सचं, ॲक्नेचं मला खूप जास्त, पहिलं तर खूप प्रॉब्लेम होता आणि हल्लीमध्ये हळूहळू वाढतो. समरमध्ये ते जास्त होतं, उन्हाळ्यामध्ये जास्त मला त्याचा प्रॉब्लेम होतो. तर मी म्हटलं की एकदाच असंच म्हणजे एकदा ट्राय करून बघू ह्या ॲपबद्दल, ह्यांच्या प्रोडक्टबद्दल खूप काही ऐकलं होतं. तर हे काय मला हे नाही आहे, मी स्वतःहून पैसे पे करून हे प्रोडक्ट्स मागवून घेतलेले आहेत. तर मला ह्याचा रिझल्ट 2 ते 3च दिवसात जाणवायला लागला आहे. तर बघूया आता हळूहळू काय होते काय नाही. तर ह्यांचा कॉम्बो घेतला होता मी पूर्ण. त्यांनी जो मला पाठवला तर तो मला 1,000 रुपयामध्ये पडला होता. 999 रुपयामध्ये ह्यांनी दिला होता. तर हा स्प्रे होता शेवटला सगळं सेट होण्यासाठी. तर बघू शकता जवळून कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते की आहेत असं वाटत नाही आहे की नाही आहे. त्यानंतर हा एक बोटनिक ब्लाऊज स्टिच केला होता, हे देखील सकाळीच केला होता. आणि मला हे सगळे व्यवस्थित पॅक करून ठेवायचं होतं, कारण हे सगळे ब्लाऊज मला आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत ते घ्यायला येणार होत्या. तर हा पण खूप सुंदर होता आणि ब्रॉकेटमध्ये ब्लाऊज होता आणि साडी पूर्ण प्लेन होती. खूप सुंदर होती ह्याची देखील साडी. तर मग हा देखील स्टिच झाला होता. तर मी ह्याचा व्हिडिओ ह्याला टाकलेला आहे, त्याच्याबद्दल मी टिप्स दिलेली आहे, इन्स्टाच्या पेजवरती माझ्या टाकलेला आहे. तर कोणी इन्स्टाच्या पेजला माझ्या फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा. तर त्याच्यावरती मी ह्याच्याबद्दल टिप्स सांगितलेली आहे की फिटिंगमध्ये का प्रॉब्लेम येतो, काही काही जणांचे मला कमेंट होते. तर मी त्याचं या व्हिडिओमध्ये त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर सगळी रूम क्लीन केली. रात्री 10 वाजेपर्यंत माझं काम चालतं, म्हणजे जोपर्यंत आमचे हे येत नाहीत तोपर्यंत माझे हे कामं चाललेलेच असतात. तर आता मी स्किन केअर करून घेतलं थोडंसं आणि त्यानंतर मग मी आता हे सगळं करून व्यवस्थित असं सेट करून
ज्याचे जसं जसं सामान आहे तसं व्यवस्थित ब्लाऊज आणि साड्या पॅक करून ठेवणार आत्ता, जेणेकरून सकाळी ते आले ना की मला पटकीने द्यायला बरं पडतं. त्यामुळं मग आता हे सगळं करून घेतलं आणि मग परत मशीन वगैरे क्लीन केली, ऑइल सोडलं मशीनमध्ये. दररोज डेली मी ऑइल सोडते काम झालं की, आणि क्लीन करून घेते, कारण तसाच पसारा ठेवू शकत नाही, घर छोटं आहे. आणि मग तिथंच आम्ही झोपतो खाली अलीकडल्या साईडला. त्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण क्लिनिंग करून ऑइल सोडून, मुलं आहेत घरात लहान, त्यामुळं मशीन पूर्ण अशी मला कव्हर करून ठेवायला लागते. त्यानंतर आता वाजले 10, आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आले तर झोपायला. सो भेटूया नेक्स्ट